बातमी आता भेटीगाठींची आहे। शरद पवारांच्या निवासस्थानी आज इच्छुक उमेदवारांनी हजेरी लावली। सांगोल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांचे सख्खे पुतणे संग्रामसिंग पाटील हाती तुतारी घेणार आहेत। संग्रामसिंग पाटील यांनी आज शरद पवारांच्या मोदी बाग या निवासस्थानी त्यांची भेट घेतली। संग्राम पाटील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनीही शरद पवारांची भेट घेतली। कराळे गुरुजींनी आज मोदी बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली। कराळे गुरुजी वर्ध्यातून उत्सुक आहेत। रोहिणी खडसेंनी देखील शरद पवारांची भेट घेतली। रावेर लोकसभा मतदारसंघाच्या बाबत अंतिम निर्णय मुंबईत होणार आहे। येत्या 27 आणि 28 मार्चला अंतिम बैठक होणार आहे। या बैठकीला स्वतः एकनाथ खडसे देखील उपस्थित राहणार आहेत। रावेरच्या जागेच्या बाबत शरद पवार अंतिम नावावर शिक्कामोर्तब करणार आहे अशी माहिती साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। आज रावेर संदर्भात शरद पवारांच्या पुण्यातल्या कार्यालयात प्राथमिक चर्चा झाली। रोहिणी खडसेंनी देखील आज पवारांची भेट घेतली आहे। एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली। रावेर लोकसभेसंदर्भात शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। दरम्यान उमेदवार कोण असेल हे पक्ष आणि नेते मंडळी ठरवतात अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी रावेर लोकसभेवर प्रतिक्रिया दिली। तर अंतिम निर्णय जयंत पाटील घेतील असंही खडसे म्हणाल्या। तर आपण गेल्या अनेक वर्षांपासून विधानसभेसाठी तयारी करत असल्याचं देखील रोहिणी खडसेंनी स्पष्ट केलं। रावेर लोकसभा क्षेत्रातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना साहेबांची भेट घ्यायची होती। उमेदवार कोण असेल हे नेते मंडळी आणि पक्ष ठरवतं। मी आधी सांगितलेलं आहे की मी गेल्या 4.5 वर्ष झाले विधानसभेसाठी तयारी करते, पण रावेर लोकसभेचा उमेदवार कोण असेल आणि कोण त्या संदर्भामध्ये नेतृत्व करेल ह्याचा निर्णय हे पक्षश्रेष्ठी घेतील आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या दिवसांमध्ये आमची उमेदवारी देखील जाहीर करतील।